महाराष्ट्र नवमान सेनेने परप्रांतीय आणि मराठी हा ज्या वेळेला बदलापूर शहरामध्ये वाद झाला त्यावेळेला मराठी माणसाच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे। सन्माननीय राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने परप्रांतीयांसाठी आवाज उठवला त्यालाच अनुसरून महाराष्ट्र सैनिक आज बदलापूर शहरात रस्त्यावर उतरले। सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की सर्वसामान्य माणसांना हा त्रास आतापर्यंत होत होताच, पण त्याचबरोबर आज कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला त्या परप्रांतीयाने मारझोड केली आणि त्यानंतर त्याला शिवी घातली आणि मराठी माणसाला मराठी भाषेबद्दल तो बोलला। त्याच्यानंतर ज्यावेळेला आमच्या पदाधिकाऱ्यांना संबंधित समोरून जेव्हा फोन आला त्यावेळेला आमचे मनसेचे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरला आणि त्याच्यानंतर त्याला ज्या पद्धतीने चोप दिला त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली। पण ह्या सर्व गोष्टींमध्ये मी कुळगाव बदलापूर नगरपालिकेला विनंती करीन की आपण ज्या पद्धतीने 150 मीटर ना फेरीवाला क्षेत्राची लाईन मार्केट परिसरामध्ये आखणं गरजेचं होतं ते आतापर्यंत आखली गेली नाही। फक्त 300 मीटर ना फेरीवाला क्षेत्राचे त्यांनी बोर्ड लावलेले आहेत, पण त्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत झालेली नाही। त्यामुळे बदलापूर शहरामध्ये कळवा, मुंब्रा, दिवा, त्यानंतर ह्या साईडला नेरळ ह्या परिसरातून बरेचसे बाहेरचे फेरीवाले जे आहेत ते बदलापूर शहरामध्ये येत आहेत। त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र जो आहे त्यांना कोणाचा आधार राहिलेला नाहीये। त्यासाठी संबंधित गोष्टीसाठी मागे मनसेने आंदोलन केलं होतं। आमच्या सर्वांवरती फेरीवाल्यांच्या आंदोलनामध्ये केसेस देखील झालेले आहेत, गुन्हे दाखल झालेले आहेत, पण तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत कुळगाव बदलापूर नगरपालिकेने केलेली नाहीये। थोडेफार दिवसासाठी कारवाई होते आणि परत जैसे ते परिस्थिती असते। त्यामुळे आज जो प्रकार झालेला आहे तो मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न हा परप्रांतीयांनी केलेला आहे। माझी आपल्या माध्यमातून त्या सर्व उत्तर भारतीय संघटना किंवा उत्तर भारतीय फेरीवाले जे आहेत त्यांना विनंती आहे, एकतर तुम्ही मराठी बोला, मराठी शिका, अन्यथा आम्ही तुम्हाला बाराखडी शिकवायला आहोतच, पण त्याबरोबर आमच्या जर मराठी माणसावरती जर तुम्ही हात उचलायचा प्रयत्न केलात तर नक्कीच आम्ही तुमचा जो हात आहे तो खांद्यापासून काढल्याशिवाय राहणार नाही।